महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात रिक्षाचालकांनी भूक हडताळ आंदोलन सुरू केले। अनेक रिक्षाचालकांनी कोविडपूर्वी RTOच्या नियमांचं उल्लंघन केल्यास 100 ते 200 रुपये दंड आकारला जायचा, परंतु आता तो वाढवून 1500 रुपये करण्यात आला आहे। यामुळे रोज कमाई करून जीवननिर्वाह करणाऱ्या रिक्षाचालकांसमोर प्रश्न उभा राहिलाय की दंड भरावा की घरच्या गरजा पूर्ण कराव्यात। या रिक्षाचालकांनी वागळीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यापासून अनेक विकास कामं झाली असल्याचं सांगितलं आणि अनेक रिक्षाचालकांना रोजगारही उपलब्ध झालाय। परंतु RTOनं गेल्या काही वर्षात सातत्यानं 1500 रुपये वाढवून आकारल्यामुळे आमची मागणी आहे की ती कमी करून पूर्वीप्रमाणे 100 ते 200 रुपये करण्यात यावा। रिक्षाचालकांनी प्रवाशांचीही माफी मागितली आहे, कारण की आजच्या स्ट्राईकमुळे आज प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। आज आमच्या या स्ट्राईकमुळे ठाणे शहरात रिक्षा सुरू नाहीत। आम्हीही रोजची कमाई करणार आहोत। एक दिवस प्रवासी म्हणून आमचं दुखणं समजून घ्यावं, असंही रिक्षाचालकांनी सांगितलं। मी 10 वर्ष झाले रिक्षा चालवतो। आज संप करण्याचा असा मुद्दा की 1,500 रुपये फाईन, ही 1,500 रुपये फाईन हे पुष्कळ झाले रिक्षावाल्यांसाठी। रिक्षावालाच कमवतो 700, 800, 900 रुपये। त्याच्यामध्ये तो आपलं घर भाडं भरणार, आपलं किराणा माल भरणार, मुलांचं शिक्षण आहे, गाडीचे फिटनेस, इन्शुरन्स, इतर समस्या आहे, तो बघणार का 1,500 रुपये फाईन भरणार? ही फाईन खूप अफाट होते। ही फाईन 100 ते 200 रुपये करण्यात यावी। आणि सगळे जेवढे फाईन मारलेले पोलिसांनी आमच्यावरती सगळे मोबाईल मधून मारलेले, ते मोबाईल मधून बेकायदेशीर फाईन मारलेले। ऍक्च्युली त्यांना डिव्हाइस मशीन दिलेले आहेत प्रत्येक ट्रॅफिकवाल्यांकडे, पण ते ट्रॅफिकवाले डिव्हाइस मशीनचा वापर करत नाही, मोबाईलचा वापर करतात आणि एका जागेवर फोटो मारत नाही, चालता फिरता बाईक वरून सुद्धा फोटो मारत बसतात सगळीकडे। हे चुकीचं आहे, हे बेकायदेशीर आहे। पण ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने लोक अदालत चालवत आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 30 ते 40% फाईन असेल ते कमी करण्यामध्ये मी काय बोलतो, आम्ही फाईन भरायला तयार आहे, पण कुठल्या फाईन भरायला तयार आहे? डिव्हाइस मशीन मधून तुम्ही जर मारत असाल ते फाईन भरायला तयार आहे। मोबाईल मधून जर तुम्ही मारत असाल तर ते बेकायदेशीर फाईन आहे। यासाठी आमचा विरोध आहे। जो काही असेल फाईन तो 1,500 ठेवू नका। इथून पुढे आम्हाला 100-200 रुपये फाईन द्या। आम्ही तो 100-200 रुपये फाईन आम्ही जागेवर भरतो। आमची जागा आमची गाडी अडवा, त्या जागेवरती आमचा काय गुन्हा केला आम्ही तो आम्हाला निदर्शनास आणून द्या। जागेवरती गाडी उभी करा आणि आमच्याकडून 100-200 रुपये फाईन आहे ना, तो जागेवर आम्ही भरायला तयार आहे। पण 1500 रुपये मारू नका। 1500 रुपये मध्ये रिक्षावाला तेवढे कमवत नाही। 700-800 रुपये मध्ये त्याचं घर चालवतो तो। 700-800 रुपये मध्ये त्याचे भरपूर खर्च आहे, घरचा खर्च आहे, गाडीचे फिटनेस, इन्शुरन्स, भरपूर त्याला टेन्शन आहे आणि पहिल्यासारखा धंदा राहिलेला नाहीये। आज 8-9 वर्ष झालेले परमिट कंटिन्यू चालू आहे, त्याच्यावरती कोण बोलत नाहीये। मुंबईच्या गाड्या इथं ठाण्यामध्ये येऊन धंदा करतात, त्याच्यावरती पण कोण काय बोलत नाही। इतर भरपूर समस्या आहेत, त्या फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं हेच निवेदन आहे, या लवकरात लवकर समस्या तुम्ही सोडवावं आणि ह्या लाडक्या रिक्षावाल्याकडे तुम्ही आवर्जून आमच्याकडे लक्ष द्यावं, हीच आमच्याकडे विनंती आहे। शहराची कचराकुंडी सोडवण्याकरिता भिवंडीत कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्याची तयारी ठाणे महापालिकेनं सुरू केली आहे। मात्र त्यामुळे ठाणे ते पडगा असा कचऱ्याचा प्रवास पडणार असून जास्तीचा इंधन खर्च करावा लागणार आहे। CP तलाव ते भिवंडी हे अंतर सुमारे 60 किलोमीटर असल्यानं कचऱ्याच्या वाहतुकीचा कालावधीही वाढणार आहे। त्यात येथील वाहतूक कोंडीची समस्या आहे, त्यामुळे नवीन प्रकल्प उभारूनही ठाण्याच्या कचराकुंडीतून सुटका होणं शक्य नसल्याचं समोर आले। ठाणे शहरातील खड्ड्यांचा मुद्दा गाजत असतानाच कचराकुंडीचा प्रश्नही उभा ठाकलाय। ठाणे शहरात रोज 1000 टन कचरा संकलित होतो। काही वर्षांपूर्वी 800 टन कचरा संकलित होत असे, मात्र आता वाढत्या नागरीकरणामुळे कचराही वाढलाय। एकीकडे कचरा वाढत असताना त्याची विल्हेवाट आणि प्रक्रिया करणारी कोणतीच ठोस उपाययोजना ठाणे महापालिकेकडे उपलब्ध नाही। 2 वर्षांपूर्वी राजकीय खेळीतून ठाणे महापालिकेनं दिव्यातील डम्पिंग ग्राउंड बंद करून भंडारली येथे तात्पुरता प्रकल्प उभारला। आता हा प्रकल्पही बंद झालाय। दरम्यान डायघर येथे कचरा विल्हेवाट आणि प्रक्रिया प्रकल्प सुरू केलाय, परंतु अजूनही तो पूर्ण क्षमतेनं सुरू झाला नाही। वास्तविकतः शहरातून संकलित होणारा कचरा CP तलाव येथे जमा करून पुढे तो दिवा डम्पिंगला पाठवण्यात येतो। नंतर कल्याणच्या भंडारलीच्या दिशेनं सुरू झाला, परंतु आता हे दोन्ही पर्याय बंद झाल्यानं CP तलाव या भर नागरी वस्तीत कचऱ्याचे इमले उभे राहण्यास सुरुवात झाली आहे।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणात रविवारी सायंकाळपर्यंत 92% पाणी जमा झालं होतं। शनिवार आणि रविवारी सायंकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या काही तासात 10% पाण्याची भर धरणात झाली। शनिवारी आणि रविवारी धरण क्षेत्रात सुमारे 200 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली। जिल्ह्यातील बहुतांश महानगरपालिका, नगरपालिका आणि औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो। 23 जुलै रोजी बारवी धरणात 51% पाणीसाठा होता। गेल्या 3-4 दिवसांच्या पावसामुळे बारवी धरण वेगानं भरले। पावसाचा जोर कायम राहिल्यास बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता असून आसनोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागाव, पाटीलपाडा, पादिरपाडा, कारंद, मोऱ्याचा पाडा, चोण, राहटोली, आघाणवाडी, फणसवाडी, वाकडी चिवाडी आदी नदीकाठच्या परिसराला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत रविवारी दुपारपर्यंत मोठी वाढ झाली आहे। इशारा पातळी 16.50 मीटर असताना पाणी 16.30 मीटर उंचीवरून वाहत होतं। परिणामी कल्याण अहमदनगर महामार्गावर रायतेजवळची वाहतूक बंद करण्यात आली होती। कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीस दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल तसंच राजे भोसले, फुले शाहू आंबेडकर चळवळीत उल्लेखनीय आणि मोलाचं योगदान देऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आपलं आयुष्य अर्पण केलेल्या महान विभूती गुरुवर्य कृष्णाजी केळुस्कर, गुरुजी कृष्णाजी केशव आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, संत गाडगे महाराज, दादासाहेब गायकवाड, कर्मवीर संभाजी दादासाहेब गायकवाड, शाहीर अण्णाभाऊ साठे, पेरियार रामस्वामी, भागुराम कवडे, वस्ताद गुरुजी बावनडाव भाग्या, शिवराम गोपाळ जाधव, विश्राम सवादकर, राघोजी पाटील, कमलाकर चित्रे, शांताराम शंकर रेगे, RD भंडारे, भैयासाहेब आंबेडकर, राजा ढाले, नामदेव ढसाळ, दादासाहेब रूपवते, TM कांबळे, अरुण कांबळे, अनंतराव चित्रे, RD भंडारे, प्रल्हाद शिंदे, भगवत जाधव, नरेश गायकवाड, भागीरथी कासारे, शामुताई भोईर, अप्पा आठवले, विनायकराव शिवतरकर, गोलवेल गुरुजी, चित्रकार धुरंदर तसंच 70 महान विभूतींना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। या पुरस्काराचं यंदाचं हे पहिलं वर्ष असून शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी कर्मवीर सुनील खांबे यांच्या वाढदिवसानिमित्त गडकरी रंगायतन येथे हा मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि मशाल प्रज्वलित करून महान विभूतींना अभिवादन करण्यात येणार आहे। या निमित्तानं संगीतकार भास्कर इंगळे आणि कव्वाल सुलतानजा यांचा शानदार कव्वालीचा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आलाय। कार्यक्रम आहे अशा प्रकारचे नियोजन आहे। 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर ज्यांनी योगदान दिलेले आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला सहकार्य केलेले आणि समर्पित झालेले आहे, त्या सर्वच महान विभूतींना आपण मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देत आहोत। या लिस्टमध्ये जवळ 70च्या वर नावं आहेत आणि ती नावं वाचून दाखवायला तर मी तुम्हालाच विनंती करेन की आपल्या मीडियाच्या मार्फत, आपल्या वर्तमानपत्रांच्या मार्फत
ही नावं जाहीर व्हावी आणि आम्ही जवळ 70-100पर्यंत जातील त्या सगळ्यांनाच मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत। तरी आपण सगळे या कार्यक्रमाला, या उपक्रमाला प्रसिद्धी द्या। राजे भोसले फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये हर्षभरित कार्यक्रमामुळे, या पुरस्कारामुळे एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि बरेचसे मान्यवर नेते जे पॅन्थर, रिपब्लिकन, बहुजन संघटनेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व नेत्यांना आपण बोलावून पाठवलेलं आहे